नमस्कार मित्रांनो, आपण मागच्या भागात बघितले मिर्झा राजे जयसिंग दिलेर खान हे स्वराज्यावरती चालून येतात. स्वराज्याची नासधूस करत मिर्झा राजांची फौज पुण्याच्या भागावरती नासधूस करते व दिलेर खान आपल्या फौजेसह वज्रगड व पुरंदर गडाला वेढा देण्याची योजना बनवतो आणि महाराजांनी पुरंदराची जबाबदारी मुरारबाजींवरती सोपवली असते. पुढे काय होते हेच आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, मुरारबाजी आता चिंतेने ग्रासले होते. त्यांच्या डोळ्यासमोर सतत दिलेर खानाचा उग्र चेहरा जाणवत होता. जरी ते दिलेर खानाला कधीही भेटले नसले तरी धर्मांध स्वराज्याचे शत्रू त्यांना एका चेहऱ्याचे जाणवत होते. तो दिलेर खान व त्याची ती हिरवी फौज पुरंदर व वज्रगडाचे गडे आवडायला निघाले होते. आजूबाजूने होणारे तोफांचे मारे, बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज काळजात भीती दाखवत होता. क्षणभर भीती वाटे, मात्र नंतर आपोआपच लढण्याची उर्मी निर्माण करत होते. दिलेर खानाच्या पुढील योजनेनुसार त्याने पुरंदराला परास्त करण्यासाठी अगोदरच वज्रगडावर आक्रमण लावले होते. कारण वज्रगड ताब्यात आला की पुरंदराला गिळणे अधिक सोपे, एवढी अक्कल मात्र त्याला होती. वज्रगड व पुरंदर यांच्यात भैरवखिंड होती मध्ये, अन्यथा दोन्ही मातृभूमीच्या तरणीबाण लेकर होते. पुरंदर वयानेही मोठा व उंचीनेही वज्रगडापेक्षा थोडा उंच होता. वज्रगडावर होणाऱ्या तोफांचा वर्षाव पाहून किल्ल्यावरील लोकांना थोडीशी धास्ती निर्माण झाली. दिवस रात्र वज्रगडाचा पाडाव करण्यासाठी दिलेर खान आग ओकीत होता. गडावर 300 मावळे होते. मावळे कसले? श्रीराम प्रभूंची वानर सेनाच होती. वानर सेनेने जसं राक्षसांना व रावणाला सडो की पडो केले, तसेच ही शिवरायांची वानर सेना दिलेर खानाच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी सक्षम होती. मधून मधून गडावरून उतरून काही टोळी दिलेर खानाच्या सैन्यावर हल्ला करीत होती. 4-5 गणी मारून ते पुन्हा पडून जात होते. दिलेर खानापर्यंत या खबरी पोचत होत्या. खान आगबुंद होत होता. आक्रमण कठोर व्हावे म्हणून फौजेस अर्ध्या गडापर्यंत चढून निकराने लढण्यास सांगितले. दिलेर खानाची फौज निकराने लढत होती, परंतु मराठी मावळ्यांच्या त्वेषापुढे काही वेळा माघारही घ्यावी लागत होती. मित्रांनो, पहिली रात्र अशीच उलटून गेली. पुरंदरावर असलेल्या मुरारबाजींच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता. त्याला चिंता सतावत होती, ती म्हणजे वज्रगड. कारण वज्रगड पडला की पुरंदराला नक लागलंच म्हणून समजा. पुरंदरावरून पाहण्यापलीकडे ते काहीच करू शकत नव्हते, कारण दोन्ही गड मोगलांनी वेढले होते. 300 विरुद्ध हजारो अशी विषम लढाई लढली जात होती. एका बाजूला दिलेर खानाचा द्वेष, क्रूरता, क्रोध, चीड होती, तर मराठ्यांमध्ये महाराजांविषयी निष्ठा, प्रेम होते. द्वेष विरुद्ध प्रेम अशी लढत होती. कोण जिंकणार हा प्रश्न होता. इकडे महाराज प्रतापगडावर भवानी मंदिरात दर्शन घेऊन पुन्हा राजगडावरती पोचले. राजगडावरती आल्यानंतर महाराजांनी बहिर्जींना बोलावून घेतले. बहिर्जी व भिकाजी दोघेही महाराजांसोबत खलबतखान्यात विसावले होते. महाराजांनी बहिर्जी व भिकाजीला पुरंदरावर विशेष लक्ष ठेवण्यास सांगितले. दोघेही मुजरा करून महाराजांच्या आज्ञेनुसार पुरंदरावर लक्ष केंद्रित करण्यास निघाले. पुरंदर व परिसरावर भिकाजी लक्ष ठेवणार होता.
व त्याची खडानखडा माहिती तो बहिर्जींना देणार होता व ती बहिर्जींमार्फत महाराजांपर्यंत पोचवली जाणार होती. आता सकाळची वेळ होती. चारही बाजूंनी सूर्याची पिवळी किरणे पसरली होती. वज्रगडावर विश्रांती न घेता खानाची फौज आक्रमण करतच होती. इकडे चिवेवाडीच्या सकाळच्या प्रहरी सुंदर पाव्याचा व मंजूळ स्वरांचा अभिषेक करत एक वासुदेव आला होता. दान मागत होता. स्वराज्याचं, स्वातंत्र्याचं. शिवरायांना उदंड आयुष्य मिळावं म्हणून गावभर फिरून हा वासुदेव एका घरासमोर आला. भिकाजीच्या घरासमोर आला होता. गीत गाऊ लागला. भिकाजीची बायको पमा बाहेर आली व नमस्कार करून तिनं सुपातलं जोंधळं त्याच्या झोडीत टाकलं. पुन्हा ती घरात जायला निघणार तेव्हा त्यानं तिला दबक्या आवाजात हाक दिली. मागे वळून पाहते तो वासुदेवाचा पोशाख उतरवून भिकाजीच तिच्यासमोर उभा होता. चटकन तिनं घराचा दरवाजा बंद करून घेतला. कारण एक दिवसापूर्वीच खानाच्या फौजांनी चिवेवाडीत धुमाकूळ घालून घरातल्या अनेक पुरुषांना पकडून नेलं होते. तसेच शिवाजी राजांचा माणूस सापडला तर तो त्याच्या तलवारीखालीच आल्याशिवाय राहिला नव्हता. तिचं कुंकू बळकट होतं. खानाच्या त्या हिरांच्या गराळ्यातून तो वाचून घरापर्यंत पोचला होता, पण वेषांतर करून. तो आता आराम करण्यासाठी घरी आला नव्हता, तर महाराजांच्या विशेष मोहिमेनिमित्त त्यांचा एक गुप्तहेर म्हणून आला होता. त्याला इथं येऊन विविध रूप धारण करून पुरंदर व वज्रगडाच्या परिसराच्या खबरा बहिर्जींना द्यायच्या होत्या. पमाला आज आपल्या नवऱ्यावरती खूप मोठा अभिमान वाटत होता. तिला आनंदाचं भरतं आलं होतं. ती स्वतः आपल्या नवऱ्याला या कामात मदत करायला तयार झाली. कारण नवरा जर स्वराज्यासाठी मरायला तयार झाला तर आपण मागे राहून कसं चालेल? जिथं शिव तिथं पार्वती, जिथं राम तिथं सीतामाता. मग कुंकू ज्यांच्या नावानं लावायचं त्याला साथ दिलीच पाहिजे. शहाजी राजांना नाही का जिजाऊ आईसाहेबांनी मदत केली. आपण पण नवऱ्याला एकटं सोडून नाही चालायचं असं ठरवून तीही कर्तव्यास तत्पर उभी झाली. भिकाजीही थोडा सुकावला. त्याची कामगिरी आणखीन मजबूत झाली होती. भिकाजीने हेराच्या काही जबाबदाऱ्या, कर्तव्ये व कोणत्या बाबतीत काय काळजी घ्यावी याविषयी सूचना तिला केल्या. संध्याकाळ उलटून गेली होती. भिकाजी जेवण घेऊन तयार झाला होता. त्याने हातात कटोरा घेतला व दाढी लावून संध्याकाळच्या शांत वातावरणातच घराबाहेर पडला. चिवेवाडीतून नारायण पेठेपर्यंत आला. वाटेनं येताना असा घोष चालू होता. कारण होते रूप खरे वाटावे म्हणून. आजूबाजूला खानाचे व मिर्झा राजांचे गुप्तहेर जवळपास सतत भटकत होते. त्यांच्या गुप्त नजरा सतत काहीतरी न्याहाळत होत्या. नारायण पेठेपर्यंत मिर्झा राजांची व दिलेर खानाची फौज पसरलेली होती. अनेक राजपूत, बहलिये, पठाण तर काही मराठा सरदारही खानाच्या फौजेत होते. खानाची ती हजारोंची फौज अजगरासारखी रानोमाळ पसरली होती. कोणाचा कोणालाही पत्ता लागत नव्हता. अशातच फकीर म्हणजे अल्लाचा बंदा, त्याला कोण रोखणार? त्याला कुठेही मुक्त प्रवेश होता. भिकाजी फकीर बनून फौजेतून फिरत होता. फौजेतील काही सरदार मस्तावले होते. खाणे पिणे मजबूत होते. रात्रीची अवधी होती. मोगली गोटातून शिजणाऱ्या अन्नाच्या सुगंधाप्रमाणे खानाच्या गोटातील सरदारांच्या मुखातून अनेक खबरा बाहेर पडत होत्या. अनेक योजनांची गुपित बाहेर पडत होती. ती सगळी गुपितं, खबरा कानांची ओंझड करून भिकाजी हृदयात साठवून ठेवत होता. अशा 2 दिवस व 2 रात्री त्याने नकळत कुणालाही समजू न देता खानाच्या गोटात फौजेत राहिला व अनेक खबरा व दिलेर खानाचे मनसुबे ऐकून घरी परतला.
पमा त्याची वाट पाहतच होती. तिनेही 2 दिवसात आजूबाजूला फिरून काही महत्त्वाच्या बातम्या गोळा केल्या होत्या. हा सर्व खजिना घेऊन गुप्तपणे फकीराच्या वेशात तो राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या महत्त्वाच्या ठिकाणाशी पोहोचला. तिथं बहिर्जी नायकांशी त्याची भेट झाली. भिकाजीने मनात दडवून आणलेल्या अनेक खबरा गुपित बहिर्जींपर्यंत पोहोचवली. आता भेट शिवाजी राजांची. भिकाजी, बहिर्जी व काही मंडळी गोंधळ्याच्या वेशात राजगडावर पोचली. महाराजांना खबर पोचली. खलबत खाण्यात महाराज लगोलग पोचले. महाराज व बहिर्जी, भिकाजी यांच्या व्यतिरिक्त तेथे कोणीच नव्हते. एवढी गुप्तता तिथे निश्चित राखली जात होती. पुणे, चाकण, सुपे, शिरवड व आजूबाजूच्या प्रदेशावर मोगली सैन्याच्या वाढलेल्या अत्याचाराची खबर बहिर्जींनी सुनावली. तर पुरंदर, वज्रगडाच्या परिसरातल्या खबरा भिकाजीने सुनावल्या. महाराजांनी दोघांच्याही खबरा ऐकून त्यांना परत पाठवून दिले. महाराजांची चिंता आणखीनच वाढली होती. वज्रगडावरील 300 मावळ्यांची चिंता त्यांना सतावत होती. ही मंडळी इरेला पेटून लढा देत होती, पण किती दिवस देणार? महाराजांच्या मनात अनेक विचार घोळत होते. बाहेरून काही मदत करता आली तर? पण सध्या तरी खानाचा पहारा कडक होता. चारही बाजूंनी चौफेर कडक वेढा होता. त्यांच्या नजरेतून वज्रगडावर व पुरंदरावर मदत व रसद पोचवायची म्हणजे चमत्कारच. पण लवकरच हा चमत्कार घडविला पाहिजे अशी महाराजांची इच्छा व मनोकामना होती. महाराजांची पुढील योजना आखण्याची तयारी चालू होती. आता प्रतीक्षा होती बहिर्जींच्या पुढील महत्त्वाच्या खबरींची. बहिर्जी व भिकाजी जीवाच्या आकांताने घोळदळ करत होते. वेळोवेळी वेगवेगळी सोंग वठवून वेषांतर करून महत्त्वाच्या खबरा गुपित गोळा करत होते. वज्रगडाची तब्येत आता नाजूक बनत चालली होती. त्याने तरी किती सहन करावे? सतत उत्तरेकडून दिलेर खानाच्या सैन्याचा प्रखर आक्रमण होतच होते. पुरंदराच्या माचीवरही तेवढ्याच द्वेषाने आक्रमण होतच होते. आता लढाई शेवटचीच. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. पुढे मुरारबाजी व त्यांच्या सैनिकांनी पुरंदरावरून काय पराक्रम केला हे आपण पुढच्या भागामध्ये जाणून घेऊ. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसह. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.